पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तुम्ही उठा बघू आधी। तुम्हासनी दुखवायचं नव्हतं, जर काही चूक झाली असेल तर माफ करा, पाहिजे तर लोटांगण घालतो। काय गरज नाही, उठा। मला माहित नव्हतं हा विषय एवढा सिरियस आहे, नाहीतर बोललो नसतो। चूक झाली आहे साहेब, आता इथनं पुढे काहीच बोलणार नाही मी। मास्तरीनबाईंचं नाव सुद्धा तोंडातनं काढणार नाही, वचन देतो तुम्हाला। त्यांचा नाद सोडून देतो मी। फक्त हात जोडून तुम्हासनी आता एकच सांगतो की तुम्ही पण आता आमच्या लग्नाचा विषय सोडून द्या। किती ताणायचा तो विषय, आता माझं ना डोसकं जड पडल्यावानी झाले, आता लय ताण आलाय माझ्या डोसक्याला। नको नको आता सध्या तो जाऊ दे, तो विषयच नको आता। म्हणजे तुम्ही म्हणताय तुम्ही लग्नच करणार नाही? आत्ता माहिती नाही। असं नका बोलू अधिपती। लय उताडा झालाय, येड लागला आता। जाऊ दे, आमच्या मनाचा गुताडा आहे, आमचा आम्ही निस्तरतो, पण मास्तरीनबाई कधी येणार नाहीत आता इथून पुढे आमच्या बोलण्यात। आणि मनाचं काय? मनात तर ती राहणार ना। म्हणजे तुम्ही आमासनी तुमच्या मनातून दूर करणार, आमासनी अंतर देणार? नाही आहे साहेब, समजून घ्या, यातलं काहीच आम्ही मुद्दाम नाही केलेलं। तुम्हाला त्रास होईल असं अजिबात वागायचं नाही मला, आणि इथून पुढे पण वागणार नाही। ठीक आहे, हळूहळू आपण हा विषय सोडूया, हळूहळू सोडूया। एवढं काही सोनं लागलेलं नाही त्या मास्तरीनबाईसनी, आणि नाहीतर नाही, काय फरक पडतोय? एवढी वर्ष काय मास्तरीनबाई नव्हत्या माझ्या आयुष्यात, तरी मी जगतच होतो की। आता त्या नसल्या तर काय फरक पडतो? आतापर्यंत मी तुम्हाला काही बोललो का असं काय? आता बोललो का? कारण मला तुमच्यापासून काही लपवायचं नाही आहे साहेब। मला तुमच्या आणि माझ्या नात्यामध्ये अंतर नको आहे, एवढाच माझा उद्देश होता, तुम्हाला दुखवायचं नव्हतं। पण चूक झाली माझी, इथून पुढे होणार नाही, माफ कर। कुठं निघाला? येतो, जरा डोसकं थंड करून येतो। आमचा निर्णय मागितलात आणि तो न घेताच निघालात? तुमचा निर्णय कळला की आम्हासनी? तुम्हासनी आमचा राग कळला, पण आमचा राग म्हणजे आमचा निर्णय नसतोय। तुमच्या वडिलांचा किती राग येतोय आम्हाला, पण तरी बी त्यांना त्रास होईल असा कधीच निर्णय घेतला नाही आम्ही। उलट आमच्या निर्णयांचा त्रास आम्हासनीच होतोय, हे माहित आहे ना तुम्हाला? त्यांची गोष्ट वेगळी आहे, त्यांच्यामुळे तुम्ही जसा तरस करून घेताय तसं माझ्यामुळे करून घ्यावं असं वाटत नाही मला। थांबा, आमचं बोलणं झालं नाही अजून, बसा। नाही साहेब, नको, आता मी अजून वाढीव बोललो तर तुम्हासनी वाढीव त्रास होईल, नको की। बसा म्हणलो की बसायचं। बायको करून घेणार आहे काय? बायको करून आणायचे का तिला या घरात? ते शक्य नाही, माहिती आहे मला। तुमची इच्छा काय? तुमची परवानगी असेल तर? ती तुमची इच्छा नाही। तुमची परवानगी असल्याशिवाय मास्तरीनबाईंसंग लगीन करायचं नाहीये, आणि मास्तरीनबाईंची परवानगी आहे का नाही ते बी अजून मला माहित नाहीये। ती कशाला नाही म्हणत्या? तिची तर लॉटरीच लागली ना। त्या तशा नाही आहे। तिची वकिली करू नका, बाईचं मन आमासनी जास्त कळतंय। जर हो म्हणल्या असता तर त्यासनी विचारायची हिंमत तर नाही। पुढं बोला की। नाही, नको नको, आमची शपथ आहे। त्यासनी विचारायची हिंमत, पुढं काय? नाही म्हणजे त्या हो म्हणल्या असत्या तर? ही होच म्हणणार, तिच्याकडे काय पर्याय आहे काय? तुम्हासनी कशाला नाही म्हणेल ती?
तुमच्यासारखा देखना उमदा पैसेवाला पोरगा सोडणार नाही ती. तिचं काही टेन्शन नाही, तिचा होकार आहे. आमचा निर्णय तुम्हासनी आजच पाहिजे काय? नाही म्हणजे बसा की तुम्ही बसा. असं काय नाही आजच पाहिजे असं काय नाही. तुम्ही तुमचा वेळ घ्या की आई साहेब, काही गडबड नाही. तुम्हाला नाही पटलं तर तसं तुम्ही स्पष्ट सांगा नाही पटलं म्हणून. पण मी तुमच्या शब्दाबाहेर कवाच नव्हतो आणि इथनं पुढे बी कधी जाणार नाही. तुम्ही म्हणणार ते माझ्यासाठी फायनल असणार. तुम्हाला दुखवून काय करायचं नाही आहे साहेब, तुम्ही वेळ घ्या. आम्ही पण जगात काय भी करू शकतो, पण तुमचं मन नाही मोडू शकत. म्हणजे तुम्हासनी जर मास्तरीन आवडत असेल तर तुम्ही खुशाल तिच्याशी लग्न करा. हाय साहेब, आहे का आता तुम्ही तर. तुम्हाला आमची काळजी आहे आणि आमचं काळीज काय पाषाणच आहे वय? आम्ही का त्रास देऊ तुम्हाला? पण तुम्हासनी तर आवडत नाहीत ना हो मास्तरीन बाई. आणि आम्हासनी तिच्या बरोबर संसार नाही करायचा आहे, तुम्हासनी करायचा आहे. पण संसार म्हणले की सासू आलीच. आमचं काय, आज हाय उद्या नाही. तुमच्या मनात जर ती असेल तर होऊन जाऊ दे तुमच्या मनासारखं. पण तुम्ही म्हणले ना आमचं म्हणणं आम्ही मागं घेतो. आमच्यासाठी तुमचं सुख महत्वाचं. तुम्ही लग्न करा तिच्याशी. आम्ही तुमच्या सुखाआड येणार नाही आणि हे आम्ही मनापासून सांगालोय. तुम्हासनी योग्य वाटेल तो निर्णय घ्या. आम्ही देवी पुढे साखर ठेवतो. हिरा, हाँ छोटीच काढा मेहंदी. अगं हो, छोटीच काढतीये आणि ना जिजूंचं नाव सुद्धा लिहिते त्याच्यामध्ये. त्यांचं नाव? अगं हो, म्हणजे ना तुमचे इनिशियल लिहिते इकडे. हे बघ, ए आणि के. सर, उद्या सकाळी मास्तरीन बाईसनी जरा शाळेत बोलवून घ्या बरं काय. उद्या सकाळी कसं काय बोलवणार सर? ती रजेवर आहे ना. हा ते माहित आहे मला. अहो पण ती रजेवरती असताना कसं काय बोलवायचं तिला? अहो महत्वाचं काम आहे जरा माझं, तुम्ही बोलवून घ्या की. मी मागे तुम्हाला सांगितलं होतं तेच पुन्हा सांगतो सर. काय? ती येईल याची खात्री. हे सगळं मला शांतपण सांगू नका. उद्या सकाळी मला मास्तरीन बाई शाळेत पाहिजे म्हणजे पाहिजे. झोपा आता बीपीच्या गोळ्या खाऊन. झालं? येस, कसं वाटतंय? छान आहे, मस्त. चला. ऐक हिरा, ऐक ना, मला फुलपगारे सरांचा फोन येतोय, जरा देतेस? हो, हे घे. हा सर. तू बोलू शकतेस का अक्षरा? हा बोला. उद्या सकाळी तू शाळेत येऊ शकशील? का सर, काही प्रॉब्लेम? महत्वाचं काम आहे. काय काम? नाही मलाही माहिती नाही, पण तुला बोलवून घ्यायला सांगितलंय. बापरे, काही झालंय का? असावं असं वाटतंय मला. पण सर, मला नाही जमणार यायला. का? हो, उद्या साखरपुडा आहे माझा. इतक्या अचानक? नाही म्हणजे कळवलं नाहीस तू? हो सर, सॉरी, जरा गडबडीतच ठरवलं, त्यामुळे तुम्हाला सांगता नाही आलं. आणि घरगुतीच करतोय कार्यक्रम. नाही
मनापासून शुभेच्छा तुला, पण तू उद्या सकाळी 10 मिनिटं तरी शाळेत येऊ शकशील का? मला कठीण वाटतंय सर. अगं तू नाही आलीस तर चिडतील ते. आणि हे बघ, काहीतरी झालं एवढं नक्की, नाही तर तुला एवढ्या अर्जंटली कशासाठी बोलवलं असतं ना. आणि त्यांनी उगाच मुलांना वेठीस धरायला नकोय. मुलांना त्रास नको. तेच म्हणतोय मी. प्लीज तू ये उद्या सकाळी 7 वाजता. ओके सर, मी येते, पण फक्त 10 मिनिटासाठीच येऊ शकेन. हो. बाय. म्हणजे तुमचा होकार आला तरच गाडी पुढे जाईल आमची. जर नाही आला तर गाडीची ताकद तोडून टाकणार. तुम्हासनी जर मास्तरीन आवडत असाल तर तुम्ही खुशाल तिच्याशी लग्न करा. हे बघा, तुमचं ऐकायला ना मी तुमची बायको आहे ना नोकर. होऊ शकताय बायको तुमची, त्यापेक्षा जीव देईन मी. ठीक आहे की मग एवढं का चिडालायचा? असं कसं म्हणता तुम्ही? काय बोलले मी? तुम्ही असं कसं म्हणू शकता? मी काय खेळणं आहे का? दुकानात दिसलं आणलं घरी? कमी कुत्र्याचं पिल्लू आहे, दिसलं रस्त्यावर आणलं उचलून घरी? तुम्हाला कळतंय तुम्ही काय करताय सगळ्यांसमोर? काय बोलले मी? तुम्ही किती चुकीचं करताय, किती चुकीचं बोलताय, तुम्हाला कळत नाहीये का? या बिचाऱ्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवून काय मिळणार आहे हो तुम्हाला? मस्करी चालू आहे का? नाही मस्करी नाही मास्तरीन बाई. या पोरांना जर शाळेत थांबायचं नसेल ना तर मी काय बळजबरी त्यांना थांबून घेऊ शकत नाही. हे असे माकडचाळे कशाला करताय? आधीच काहीतरी करून घेतलंय हाताला. अहो काय करणार, आम्हाला तुमच्यावर मुद्दे सुद्धा बोलता येत नाही. शिक्षण घेतलं असतं तर जमलं असतं. काय बी करून मास्तरीन बाईंसंग बोलायच लागते. चपलेचा नवीन जोड चावणारच. तो पायात रुळायला थोडा वेळ लागतोच ना. हे बघ, हळूहळू सगळं व्यवस्थित होईल. बाबा म्हणतात ते खरं असेल. नवी जोडी कुरकुरतेच. देवी, मी समंजसपणे वागू शकेन अशी मला शक्ती दे. एक नवं कुटुंब मी आपलंसं करून घेईन. शाळेची नोकरी आणि घरचं सगळं व्यवस्थित सांभाळ. घर आणि शाळा दोन्ही माझी मंदिर आहे आणि दोन्हीकडे मला पूर्ण झोकून देऊन काम करायचं. अय्या, हो म्हणाल्या? खरं नाही वाटत हा भाऊजी? मला पण नाही वाटत. पण खरंच हो म्हणाल्या ना त्या? अरे होय म्हणल्या. मग वाट कसली बघतो आता? म्हणजे? अहो म्हणजे जा आणि मास्तरीणबाईला मागणी घाला. म्हणजे नक्की काय करू? अहो म्हणजे लग्नाचं विचारा तिला. आणि काय बघा काय म्हणतीये ती. आणि नाही म्हणलं तर?
अरे तर पुढचं पुढे बघू. पण एक सांगू काय, आईसाहेब आहेत का नाही, मनापासून म्हणल्यात का नाही काय कळणार आहे. मग खात्री करून घे एकदा. भाऊजी थोरल्या सरकार चांगले आहेत, तुमच्यावर खूप जीव आहे त्यांचा. हा ते आहे. बोल तू त्यांच्याशी, जा लवकर. हो भाऊजी, आमच्याशी बोलण्यात वेळ घालू नका तुम्ही. ठेवा बरं फोन तुम्ही. बरं ठीक आहे सांग. झालं ना तुमच्या मनासारखं? मग चेहरा का असा? तुम्ही ते मनापासून बोललाय काय? आता कोणाची शपथ घेऊ? शपथ नाही हो आईसाहेब, पण तुम्ही मग तुम्हाला खरं का वाटत नाही? माहित नाही, मला वाटतं तुम्ही मनाला मुरड घालताय असं. ते खरंच आहे म्हणा. ती आमची पहिली पसंती नाहीच आहे, पण म्हणलं ना, संसार तुम्हासनी करायचा आहे. होऊन जाऊ दे तुमच्या मनासारखं. सुखी राहा. जा, जग जिंकून या. तुमचा आशीर्वाद असल्यावर जग जिंकून येणं काही मुश्किल नाही. येऊ काय? या. ताई, तू शाळेत चाललीस? हो हो, मी 10 मिनिटासाठी जाऊन ये. हा बाबा. अगं आज साखरपुडा आहे तुझा, तयारी करायची आहे केवढी. मला तर खूप टेन्शन आलंय बाबा. आता कसं होणार एका दिवसात सगळी कामं? अगं आई, तू नको टेन्शन घेऊ. अगं टेन्शन घेऊ नको म्हणजे काय? अहो हो. मी काय म्हणते, तुम्ही कमलरावांना एकदा फोन करता का? कशाबद्दल? मला असं वाटतंय ना की आपण 1-2 दिवस साखरपुडा थोडा पुढे ढकलूयात का? नको नको. म्हणजे कशाला उगीच ठरलेली डेट चेंज करायची ना. अगं पण कशी होणार कामं? आई प्लीज, हे बघ साखरपुडा घरातच आहे की नाही, सगळी कामं होतील, तू टेन्शन घेऊ नकोस. हॅलो. ओ, ब्लाउज रेडी आहे का? हा हो हो, आले आले आले. हा निघालोय आम्ही. काळजी घ्या स्वतःची.